अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते फलटणच्या डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणासंदर्भातली। फलटणच्या डॉक्टर महिलेला कोण प्रेशराईज करत होतं? हाती लागलेल्या त्या पत्रात खळबळजनक माहिती समोर आली। सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात महिला डॉक्टरवर आत्महत्या केल्याच्या घटनेनं एकच खळबळ उडाली। फलटणचा पीएसआय गोपाल बदने यानं 4 वेळा बलात्कार केल्याचा उल्लेख या महिला डॉक्टरने आपल्या हातावर लिहिलाय। या घटनेमुळे पोलीस दलावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। अशातच आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत या महिला डॉक्टरनं पोलीस उपअधीक्षकांना लिहिलेलं पत्र सध्या हाती लागलेलं आहे। या पत्रात डॉक्टरांनी स्पष्ट केलेलं आहे की पेशंट फिट आहे असा अहवाल द्यावा, यासाठी पोलिसांकडून त्यांच्यावर दबाव होता। पत्रानुसार आरोपीला रुग्णालयात आणल्यावर पोलिसांकडून आरोग्य अहवाल मिळावा यासाठी दबाव निर्माण केला जात होता। डॉक्टरांनी ही तक्रार प्रथम पोलीस निरीक्षक महाडिक यांच्याकडे केली होती, मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं मिळाल्याचं डॉक्टरांनी पत्रात नमूद केलंय। पत्रात 3 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं देखील नमूद आहेत। डॉक्टर मुंदे यांनी हे पत्र 19 जून रोजी लिहिलं होतं। मागील वर्षभरापासून तिच्यावर राजकीय तसंच पोलिसांकडून दबाव टाकला जात होता। चुकीचे आणि खोटे पोस्टमार्टम रिपोर्ट बनवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता। हे नवीन पत्र बाहेर आल्यानं पोलीस दबाव टाकत असल्याचं दिसून येतंय। महिला डॉक्टरनं या पत्रामध्ये पोलीस उपनिरीक्षक पाटील, जय पत्रे तसंच गोपाल बदने या तिघांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आयुष्य संपवलंय। हॉटेलच्या एका खोलीत गळफास लावून आत्महत्या केली आहे। आत्महत्या करण्यापूर्वी महिला डॉक्टरने हातावर मृत्यूला कवटाळण्यामागचं कारण लिहिलंय। नंतर गळफास घेतला। हातावर महिलेनं 2 पोलिसांची नावं लिहिली होती। त्या पोलिसांवर महिला डॉक्टरनं गंभीर आरोप केले। या प्रकरणी कुटुंबियांनी राजकीय पक्षाचे नेते आणि पोलिसांवर गंभीर आरोप केलेले आहेत। वर्षभरापासून महिला डॉक्टरवर राजकीय आणि पोलीस दबाव असल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय। खोटे शवविच्छेदन अहवाल तयार करण्यासाठी महिला डॉक्टरवर दबाव टाकण्यात आला होता। यामुळे त्यांनी आयुष्य संपवलं असल्याचं महिला डॉक्टरच्या आत्तेभावानं सांगितलंय। पोलिसांच्या दबावाला माझी बहीण कंटाळलेली होती। तिच्यावर राजकीय पक्षातील नेत्याचा दबाव होता। पोलिसांकडूनही दबाव वाढत होता। या घटनेवर आवाज उठवण्यासाठी 4 महिन्यांपूर्वी महिला डॉक्टरनं डीवायएसपींकडे धाव घेतली, तसंच तक्रार दाखल केली अशी माहिती आत्तेभावानं दिली आहे। तक्रार दाखल केल्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। या तक्रारीत महिला डॉक्टरने खासदार आणि 2 पीएनचा उल्लेख केला होता। यासह काही पोलिसांची नावं देखील घेतली आहेत। वेळेत योग्य कारवाई न झाल्यामुळे बहिणीनं टोकाचं पाऊल उचललं अशी माहिती महिला डॉक्टरच्या आत्तेभावानं दिली आहे। फलटणच्या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुखांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर महिला डॉक्टरांच्या नातेवाईकांना आणखी कुणावर संशय असला तर त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी। फरार आरोपींच्या शोधासाठी 4 पोलीस पथक रवाना करण्यात आलेले आहेत अशी माहिती सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिलेली आहे।